अर्थात त्याचं अस्तित्व आहे। तू धर्म सर्व धर्माचा, तुझ समोर कसल्या जाती, तू एकच आमची भाषा, तुझ समोर कसली जाती। ईश्वराचं अस्तित्व माना किंवा नका मानू, मात्र जगण्याच्या फुलवाती जेव्हा उजळतात ना तेव्हा त्याचं अस्तित्व निश्चितपणे कळतं। गेली 700 वर्ष संतांचं साहित्य मराठी मनाचं भरण पोषण करत आहे। ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा यांची हजारो पारायण होत आहेत। समाज विकासासाठी विज्ञानाचे हजारो प्रयोग करणाऱ्या हातामागील मन मजबूत ठेवण्यात त्यांच्या वाणीनं केलं, संतांच्या साहित्याने केलं। अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, मग गळा माळ असो नसो। सात्विक आणि निर्मळ मनाचं अस्तित्व जे ईश्वराप्रती सर्वांना समर्पित केलं जातं ते संतांनी केलंय। तिची परंपरा ज्यांनी रुजवली आणि संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भागवत संप्रदायाचा कळस जे झालेत जगद्गुरु तुकोबारायांची गोडी आपल्याला लावली आणि त्या गोडीचा एक रसाळ मधुर असा अभंग आपण ऐकणार आहोत।